नमस्कारम, माझं नाव संयम आणि मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो इन्स्पायरिंग अकॅडमी मध्ये. आज आपण टेन्सचा एक नवीन पार्ट शिकणार आहोत. प्रेझेंट टेन्स आपलं सुरू होतं आणि प्रेझेंट टेन्स मध्ये काय शिकत होतो आपण शिकत प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस आज आपण शिकणार आहोत. खूप सिंपल टेन्स आहे. आय एम डॅम शुअर की तुम्हाला या प्रकारे इतक्या सोप्या पद्धतीने इतक्या फ्रँक पद्धतीने इंग्लिश कोणी शिकवलं नसेल बॉस. आणि प्लीज त्यासाठी मला एक लाईक बनतं. सबस्क्राईब द चॅनल इफ यू हॅवंट सबस्क्राईब्ड. ओके, आणि प्लीज हा टेन्स आपण शिकूया. खूप सिंपल टेन्स आहे आणि खूप युजफुल टेन्स आहे. ओके, मी तुम्हाला म्हणलं प्रेझेंट टेन्सचे चारही टेन्सेस खूप जास्त महत्त्वाचे आहेत कारण ते आपण डे टू डे लाईफमध्ये यूज करतो. जेव्हा आपण टेन्सेसचा चॅप्टर संपवू तेव्हा तुम्हाला मी सांगेल की हे जे 12 टेन्सेस आपण शिकलो या 12 टेन्सेस पैकी इम्पॉर्टंट कोणकोणते आहेत. ओके, सो स्टे ट्यून्ड फॉर दॅट. पूर्ण सिरीज बघा, मित्रांना पाठवा आणि शिकायला सांगा त्यांना. इंग्लिश शिवाय आता काही सध्या नाहीये भाऊ, इंग्लिश शिकावंच लागेल. ओके, चलो आज आपण शिकणार आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस. आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअसचा वापर कधी करतो, कशा प्रकारे करतो, कुठे करतो, काय कन्स्ट्रक्शन आहे, हेल्पिंग वर्ब कोणते आहेत, एव्हरीथिंग वी आर गोइंग टू सी. ओके, तो लेट्स स्टार्ट विदाउट एनी फर्दर अडू. ओके, एंड तादीन दिन्ना. ओके, ठीक आहे. आता सगळ्यात पहिले प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअसचा वापर कधी करतोय समजून घ्या. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअसचा वापर जो आहे तो आपण करत असतो एखादी अशी ऍक्शन आहे. सी, टेन्सेस म्हटलं तर त्यामध्ये ऍक्शनच भरून असणार आहे भाऊ. ऍक्शनचे वेगवेगळे रूप तुम्हाला दिसतील. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 4 रूप तुम्हाला दिसतील. ठीक आहे, तुम्हाला समजणं हे आहे की कोणत्या प्लॉटमध्ये आपण कोणता टेन्स ऍडजस्ट करायला हवा, फिट करायला हवा. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला म्हटलं की यार मी जेवत आहे, म्हणजे तुम्हाला लगेच समजायला पाहिजे की जेवत आहे म्हटलं ना मग याचा अर्थ ऍक्शन सुरू आहे. नाही सॉरी, ऍक्शन जी आहे ती रोज होते. ओके, मी तुम्हाला म्हटलं की मी अभ्यास करतो म्हटलं तर रोज होते. करत आहे म्हटलं तर ती सध्या होत आहे. झालेली आहे म्हटलं तर पास्ट प्रेझेंट परफेक्ट. आणि आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअसचा वापर कधी करतो तर असा टेन्स किंवा अशी ऍक्शन की जी पहिले खूप काळाआधी सुरू झाली होती. नीट समजून घ्या, पहिले खूप काळाआधी सुरू झाली होती आणि अजून सुद्धा सुरू आहे. म्हणजे खूप काळाआधी सुरू झाली होती परफेक्ट आणि अजून सुद्धा सुरू आहे कंटिन्युअस. तर अशी ऍक्शन जी पहिले खूप काळाआधी सुरू झाली होती आणि अजून सुद्धा सुरू आहे त्याला आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असं म्हणत असतो. ठीक आहे, सिंपल आहे, समजून घ्या. काय लिहिलं, यूज टू एक्सप्रेस अन ऍक्शन दॅट हॅज स्टार्टेड इन द पास्ट. की भाई सुरू पहिले झाली होती आणि इट इज स्टील कंटिन्युअस गोइंग इन द प्रेझेंट. की सध्या वर्तमान काळामध्ये सुद्धा ती सुरू आहे. उदाहरणार्थ, इन्स्पायरिंग अकॅडमी 5 वर्षापासून चालू आहे. आता 5 वर्षापासून सुरू आहे म्हटलं तर यार तुम्हाला ऍक्च्युली 2003 पासून आमची अकॅडमी आहे. ओके, 2003 पासून इन्स्पायरिंग अकॅडमी सुरू आहे. आता मला सांगा याच्यामध्ये सुरू असण्याची जी ऍक्शन आहे ती 2003 मध्ये सुरू झाली होती आणि अजूनही सुरू आहे. ठीक आहे, तर अशी ऍक्शन की जी वर्तमान काळामध्ये सुद्धा सुरू आहे पण सुरू पास्टला झाली होती. क्लिअर आहे तुम्हाला? अजून जेव्हा पुढे जाऊ तेव्हा समजेल की अशी कृती जी भूतकाळात सुरू झाली होती आणि अजूनही चालू आहे म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस. ओके, एम आय क्लिअर? ठीक आहे, परफेक्ट कंटिन्युअस. न आता अजून कुठं गोष्ट लक्षात ठेवायचं, स्ट्रक्चर लक्षात घ्या. तुम्हाला मी तुम्हाला सांगितलं होतं वाक्खू. ओके, तुम्हाला मी हे सांगितलं होतं की कोणतंही तुम्हाला जर का सेंटेन्स बनवायचं असेल ना टेन्समध्ये तर यामध्ये तुम्हाला स्ट्रक्चर समजणं खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. राईट, स्ट्रक्चर काय आहे नीट समजून घ्या. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये तुम्हाला सांगितलं होतं या ठिकाणी हेल्पिंग वर्ब कोणते येणार तर हेल्पिंग वर्ब येणार हॅव आणि हॅज. हॅव किंवा हॅज, हॅव आणि हॅज नाही, हॅव किंवा हॅज प्लस बीन या ठिकाणी लागणार. म्हणजे आपण शिकलो होतो सब्जेक्ट जे आहे कॉमन राहतं, ऑब्जेक्ट हे कॉमन राहतं, जे काही चेंजेस होतात ते फक्त या मधात होत असतात. तर हेल्पिंग वर्ब या ठिकाणी घेतलं हॅव किंवा हॅज. ठीक आहे, प्लस बीन आणि बीन घेतलं तर वर्ब ING प्लस ऑब्जेक्ट. कन्स्ट्रक्शन समजलं. सब्जेक्ट पहिले घ्यायचा, सब्जेक्ट माहिती काय, नंतर हॅव किंवा हॅज घ्यायचं. आता हॅव कुठे घ्यायचा तर हॅव घ्यायचं प्लुरल फॉर्म मध्ये, आय ग्रुपमध्ये किंवा आय, वी, यू, दे किंवा कोणतंही प्लुरल फॉर्म असेल. ठीक आहे, क्लासेस, बॅग्स, कॅप्स, मोबाईल्स, लॅपटॉप्स. समजलं? या ठिकाणी तुम्हाला काय घ्यायचं, या ठिकाणी हॅव घ्यायचंय आणि सिंग्युलर असेल जसं ही झालं, शी झालं, तो, ती, ते. ठीक आहे, इट झालं, धिस झालं, दॅट झालं, कोणते सिंग्युलर नाउन झालं, पेन, ग्लास, पेन्सिल. ओके, अ पेन, अ ग्लास, अ बाईक.
या ठिकाणी तुम्हाला हॅज घ्यायचं. ठीक आहे, प्लस बीन घ्यायचं. हे बीन तुम्हाला दाखवतं की परफेक्ट म्हणजे झालेली ऍक्शन. ओके, आणि व्हर्बचा आयएनजी, व्हर्बचा आयएनजी घेतला तर त्याचा अर्थ ऍक्शन सुरू आहे, म्हणजे सुरू झाली होती आणि अजून सुद्धा सुरू आहे. समजला, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. ठीक आहे, आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, विशेष गोष्ट लक्षात ठेवा. सांगितलं होतं हेल्पिंग वर्ब कोणकोणते, आय, वी, यू, दे आणि प्लुरल नाउन. याच्यामध्ये हॅव बीन घ्यायचं, हॅव बीन, आणि ही, शी, इट किंवा कोणतंही सिंग्युलर नाव असेल त्या ठिकाणी हॅज घ्यायचं. सिंपल आहे, क्लिअर आहे. ओके, एम आय व्हेरी क्लिअर. चालो, आता बघा सेंटेन्सचं स्ट्रक्चर बघा, तुम्ही काहीच करू नका, फक्त समजून घ्या. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की एखादी ऍक्शन ही खूप पहिले सुरू झाली होती आणि अजून सुद्धा सुरू आहे, म्हणजे याच्यामध्ये जेव्हा गोष्ट सुरू झाली होती तो काळ मेन्शन केलेला आहे. 2 वर्षांपासून, 10 वर्षांपासून, 8 वर्षांपासून, खूप दिवसांपासून, खूप वेळापासून, खूप काळापासून. समजलं, म्हणजे खूप काळापासून म्हणजे काय तर पास्ट आणि अजून सुरू आहे. समजलं, बघा काय, मी 2 तासांपासून अभ्यास करत आहे. या ठिकाणी अभ्यास करण्याची ही जी ऍक्शन आहे कधीपासून सुरू आहे बॉस, 2 तासापासून. म्हणजे ऍक्शन म्हणजे अभ्यास जो आहे 2 तासापूर्वी सुरू झालेला. ठीक आहे, आणि अजून सुद्धा सुरू आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. मग मी सब्जेक्ट घेतला मी. ठीक आहे, आयच्या नंतर आपण हॅव बीन सांगितलं होतं मी, आय हॅव बीन स्टडिंग, अभ्यास करणे, स्टडी त्याला आयएनजी, स्टडिंग. ओके, फॉर 2 hours, 2 तासांपासून. तुम्ही फॉर घेऊ शकता, सिन्स घेऊ शकता, तुमची इच्छा. ओके, आता याच्यामध्ये काय फरक आहे तुम्हाला मी नंतर सांगेल, पण ढोबळ मानाने बघितलं तर तुम्ही फॉर किंवा सिन्स दोघांपैकी घेऊ शकता. तुम्ही जर सिन्स घेसाल दॅट विल बी मोर प्रेफरेबल. सिन्स ट्राय करा, सिन्स घ्या. ओके, सिन्स घेत राहा मोस्टली. ओके, सो आय हॅव बीन स्टडिंग सिन्स 2 hours, 2 तासांपासून मी अभ्यास करत आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा की तो सकाळपासून पाणी पित आहे. भाई आता दुपार आहे किंवा आता रात्र आहे, पण ऍक्शन सुरू कधी झाली होती, सकाळी झाली होती. सो ही, ओके, काय ऍक्शन आहे, पाणी आणणे. ही हॅज बीन, आता ही म्हटलं सिंग्युलर आहे तर हॅज बीन येणार. ही हॅज बीन, आणि पाणी आणण्याला फेच म्हणतात, फेच, फेच द वॉटर. ओके, फेच द वॉटर. पण पाणी आलं गेला व्हर्बला आयएनजी, तर फेचला आयएनजी. सो ही हॅज बीन फेचिंग द वॉटर सिन्स मॉर्निंग, की मॉर्निंग, सिन्स मॉर्निंग पासून, सकाळपासून. अयो लागलं, हा, मॉर्निंग पासून, सकाळपासून तो काय करतोय तर तो पाणी आणत आहे. म्हणजे पाणी आणायची क्रिया झाली होती मागं सुरू, अजून सुद्धा सुरू आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. ओके, नेक्स्ट बघा, ती 1.5 वर्षापासून इथे काम करत आहे. म्हणजे ऍक्शन सुरू झाली, काम करायला सुरुवात केलेल्या पोरीनं 1.5 वर्ष पहिले आणि अजून सुद्धा काम करत आहे. तो तिला म्हणतो शी. ओके, मग शीला काय लागणार, हॅव बीन हॅज बीन पैकी बाउस लागणार हॅज बीन. तर शी हॅज बीन काय करतीये, वर्क, काम करणे, वर्क, त्याला आयएनजी लावा. शी हॅज बीन वर्किंग, कुठे, इथे, हिअर. ओके, कधीपासून, फॉर 1.5 year, 1.5 year म्हणजे दीड वर्ष. सो ठीक आहे, 1.5 वर्षापासून ती आमच्याकडे काम करत आहे. समजलं, इट इज व्हेरी क्लिअर, व्हेरी इझी. नेक्स्ट लास्ट एक्झाम्पल बघा की ते बऱ्याच वेळापासून वाढ बघत आहेत, की यार ते वाढ बघायला त्यांनी सुरुवात केली होती खूप काळा पहिले आणि अजून सुद्धा ते वाढ बघतायत यार, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस यार. मग दे हॅव बीन, दे त्याला आपण दे म्हणतो, देच्या नंतर हॅव बीन, दे हॅव बीन, वाट बघणे याला वेट म्हणतो आणि याला आयएनजी लावा. दे हॅव बीन वेटिंग फॉर लॉंग टाइम, की खूप काळापासून दे हॅव बीन वेटिंग, ते वेट करायला सुरू करत होते. ओके, एम आय क्लिअर, व्हेरी सिम्पल, व्हेरी इझी, फाईन. लास्ट बघा, पाऊस सकाळपासून पडत आहे. पाऊस जो आहे, पाऊस पडण्याला रेन म्हणतात. इट्स रेनिंग, RAIN, हा रेन हा नाउन सुद्धा आहे आणि वर्ब सुद्धा आहे. तो पाऊस पडण्याला रेनिंग म्हणतात. तर इट हा सिंग्युलर आहे, इट हॅज बिन, रेनचा आयएनजी, रेनिंग सिन्स मॉर्निंग, सकाळपासून जी आहे तो पाऊस पडत आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल, खूप सिंपल टेन्स आहे. अजून तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे असेल तर मी तुम्हाला या नंबरवर मेसेज करा. ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस लावायचे असेल तुम्हाला तर प्लीज लावा ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस, कारण बेसिक पासून शिकणं इम्पॉर्टंट असतं. ओके, तो ओके, सो या नंबरला आम्हाला मेसेज करा, आम्ही तुम्हाला PDF पाठवू प्रॅक्टिसची. ठीक आहे, याच्यामध्ये प्रॅक्टिस आहे. मराठीमध्ये तुम्हाला सेंटेन्स दिलेत आम्ही आणि यू जस्ट हॅव टू प्रॅक्टिस, मग त्याला ट्रान्सलेट करा मराठी सेंटेन्सला. ओके, सो प्लीज मेसेज अस ऑन दिस नंबर. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. नेक्स्ट 2-3 दिवसानंतर आपण शिकूया सिंपल पास्ट, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट. असं करता करता सगळे टेस्ट आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सबस्क्राईब द चॅनल आणि ऑनलाईन ऑफलाईन क्लास लावायचे असेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट अस ऑन दिस नंबर. थँक्यू.